नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो, तर पाणी उतरताना शेवटी माल हे सर्व चांगली असतात आणि शेवटला काय प्रॉब्लेम होतोय की काही ठिकाण्याला जिथं माल कमी आहे, आता इथं जर बघितलं तर तुम्हाला कुठं सनबर्निंग किंवा उकड्या जाणवणार नाही आणि ह्या बाजूला आहे पण कुठं तर कमी आहे. आणि आता सरासरी जर बघितलं तर ह्या झाडावर काय काय आहे, माल कमी आहे. मग इथं काय झालंय, सनबर्न जास्त झालंय, इकडे सनबर्निंग जास्त झालंय. मग जिथं माल कमी आहे तिथं सनबर्न का जास्त होतंय, तर जो आपण आता इकडे बघितलं तर इथं काहीच नाही, आता इथं एखाद्याच महिन्याला सनबर्न आहे आणि इकडं पुढं आलो तर इथं सुद्धा आता इथं माल जास्त आहे, तर इथं काय झालंय, इथं सनबर्न नाही. मग जिथं माल कमी आहे तिथंच का सनबर्न होतंय, तर आपण जी GA देत असतोय, आपण जी टॉनिक देत असतोय, आपण जे CPPU देत असतोय, आपण जो डायमोर देत असतोय, हे ज्या वेळेला जास्त होतंय त्यावेळेला सनबर्न आणि उकड्याचा प्रॉब्लेम जास्त जाणवतोय. म्हणताना प्रत्येक बागायतदारानं आपल्या बागेचा माल किती आहे त्याच्यावर आपण ठरवायचं की आपण टॉनिक GA 6BA किती द्यायचा. जर माल कमी असला तर आपण जास्त टाकायचा जर प्रयत्न केला तर सनबर्न आणि उकड्याचा हा जास्त प्रॉब्लेम जाणवतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे जर तुमचं कमी जास्त झालं तरी सुद्धा त्याचा परिणाम जास्तीत जास्त आपल्या सनबर्न उकड्यावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक द्राक्ष बागायतदारांना आपल्या बागेच्या मालानुसार टॉनिक किंवा GAचा वगैरे वापर करून घ्या. अतिरेक केला तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. धन्यवाद.